पहाडे माननीय उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेमध्ये काम करू इच्छितात त्यांना शिवबंध बांधून त्यांचा अधिकृत प्रवेश झालेला आहे। खूप लांबून निघालेले आहेत कारण त्याच्या गाड्या पुढे मागे आहेत ते जरा पुढे मागे झालेले आहे। सगळ्यांचं स्वागत आहे आणि जोरात काम करून आपला भगवा जो आहे फडकलेला आता जरी गद्दारी झालेली असली तरी देखील गद्दाराचा पराभव करून आपला भगवा पुन्हा एकदा आज आम्ही भंडाऱ्यावरनं जवळपास 150 ते 200 कार्यकर्ता आम्ही इथे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामध्ये पक्षप्रवेश करतो आहे। 2019ला मी भाजपची ही उमेदवारी मागितली होती भाजपाकडनं, पण भाजपाकडनं मला उमेदवारी काही मिळाली नाही। तर मी यावेळेला महाराष्ट्रात जे काही राजकारण सुरू आहे, कोणता नेता कुठल्या पक्षाचा हे काही कळत नाही, म्हणजे कार्यकर्त्यांना हे कळत नाही की बा आम्ही कोणत्या पक्षाचे आता म्हणजे राहिलेलो आहे। म्हणून या सगळ्या समीकरणातून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद मागून उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात मी पक्षप्रवेश केलेला आहे आणि मी त्याच जोमाने ज्या जोमाने मी भाजपमध्ये काम करत होतो त्याच्यापेक्षा दुप्पट जोमाने मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद घेऊन भंडारा विधानसभामध्ये मी काम करणार आहे। आतापर्यंत जो कोणी आमदार होता तो आमच्या साहेबांच्या आशीर्वादामुळेच निवडून आला होता। त्याच्या गद्दारपणाला प्रत्युत्तर देण्यासाठी आज योग्य असा सक्षम उमेदवार साहेबांनी आज पुढे घेतलेला आहे। अशा योग्य माणसाला ताकद देऊन भविष्यातली रणनीती आम्ही योग्य प्रकारे आखू आणि तिथे गद्दाराला धडा शिकवून आमच्या पक्षाची ओरिजिनल जागा जी आहे ती पुन्हा आम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलून मी थांबतो। जय भवानी, जय शिवाजी। मैं भंडारा से हाजी उबैद पटेल, मैं नरेंद्र पाड़े जी के लिए आया हूँ। मैं अल्पसंख्यक से हूँ, मुस्लिम समाज से हूँ। इसके पहले जो महाराष्ट्र के कैबिनेट मंत्री थे साबिर शेख, वो मुझे भतीजा मानते थे और मैं उनके साथ में इसके पहले भी मातोश्री आ चुका हूँ। और नरेंद्र पाड़े जी जो है आज की पोजीशन में जो हमारे खोपड़े साहब ने जो बोले गद्दार को सबक सिखाना है और हकीकत में हमको गद्दार को सबक सिखाना है, इसलिए हमको नरेंद्र पाड़े जी के साथ में रहना और नरेंद्र पाड़े जी को हमको चुना के लाना है। यही हमारी उद्धव साहब ठाकरे का आशीर्वाद लिए हमने और कि नरेंद्र पाड़े जी को हमको चुना के लाना है। ये बोल के मैं अपने 2 शब्द खत्म करता हूँ। जय महाराष्ट्र। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।